घेतात विका सगळेजण आपलं घ्या, टोपली घ्या, केसावर फुग्यालेलं ऐकलाय का नाही कधी? केस घेणार, केस विकत म्हणतात का नाही? तुम्ही केस विकत घेणार झाला 1 2 3 केस फुगे, केस फुगे, केस फुगे, व्यवस्थित कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन व्यवस्थित दोघ जण केसावर फुगे विकायचा 1 2 3 तुम्ही केसावर फुगे, केसावर फुगे, केसावर फुगे, केसावर फुगे, फुकट फुगे, फुकट फुगे, फुकट फुगे, फुकट फुकट. थांब 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 थांब. अरे तुमच्या गल्लीमध्ये गाडी येते माहितीये काय? 500 रुपयाला पावशेर केस. ऐकला की नाही? हा तसं केस विकत घ्यायचं. समोर कने महिला मंडळी बसलेल्या आहे डोळोगण. सगळ्यांना कॉम्पिटन्स असली की मी फुकट देणार. कॉम्पिटन्स असली की मी फुकट देणार. ऐकून घे माझं बोलणं. इकडे इकडे पाठीमाग, इकडे पाठीमाग मी कुठं आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? राजेंद्र सुतार. कोण आहे? राजेंद्र हिप्नो माइंड गुरु राजेंद्र सुतार. माझ्या सर्व सूचना स्ट्रिक्टली फॉलो करणार. तुझे कार्यक्रम डोळे उघडे ठेवून सादर करणार आहे. तुझ्या समोर महिला मंडळी बसलेले आहेत. त्यांच्याकडे आदरानं व्यवस्थित केस मागायचं आणि तुझ्या केस पावशेर आहेत काय, कसं आहे सांगायचं, किती रुपये पावशेर आहेत सांगायचं आणि सगळ्यांच्याकडे मागत यायचं. कोण कोण देतं बघूया तुला. डोळे उघड. हा मागा केस मागा. हा फुगे केसावर फुगे नाही हो, केस घेणार केस. 500 रुपये पावशेर केस. 250 रुपये आहे. कॉम्पिटिशन आहे पलीकडे. 250 रुपये विचारा, सगळ्यांना विचारा. 250 रुपये आहे. काय करताय? मावशीकडे केस नाही. खाली बघून तुम्ही मागायला. ज्यांच्या स्पष्ट केलं डोळे उघडे ठेवून कार्यक्रम सादर करा. मी पैसे देणार तुम्हाला. तू पण जाऊन केस मागून ये जा. केस दे के हो, केस केस दिना चुकून. हा दिना झाल्या, दिना झाल्या केस. तुम्हाला दाखव साऊंड चेक करणे. इकडे शशी केस दे केस. केस दे की गंडवाल्या. हा गंडवाल्या हा त्याला थांबवितच. त्या थांबवत तू इकडे माझ्यासोबत. मावशी कुणाकडे केस आहेत का हो? 3000 रुपये किलो. 250 रुपये. जरा भाव वाढवा हो. बर ठीक आहे का? 300 रुपये. 300 रुपये. हा मी तुम्हाला दाखवू काय? हा 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 थांबा. केस कुणाकडे बघतो. थांबा दिसत झाले. तो अंधाराची वेळ आहे. मी बघू काय साहेब? हा अहो टाकली दिसत का तुम्हाला? अहो त्यांनी कसं देणार नाही तो. हा मी म्हणतो. हा पण जरा केस दे की. मला काय वाटतंय तुला मी दाखवतो त्याला घेऊन ये काय. हा समोर मला पण दिसणं झालंय व्यवस्थित ना. जरा नजर फिरव जरा सगळीकडे. व्यवस्थित नजर फिरव सगळीकडे. व्यवस्थित नजर फिरलो. व्यवस्थित दिसतंय काय कुठं काय? काय बनायचं? शर्ट पॅन्ट घालून उभं राहिलेला. हा दिसला दिसला. शर्ट पॅन्ट घालून राहिला काय? दिसला दिसला काय? कुठं आहे? कोण आहे? कोण आहे? या इकडं. कोण आहे? कुठे दिसले? काय सगळी दोन प्रेमीचा करतो. अरे नको रे त्यांची काय केस काढायला. नंतर कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला पिट्टा पाडतील तिने.
ये घेऊन इकडे घेऊन हा लाईट जोडणारे एकटाच आहे काही आहेत ना बाकीचे अजून आहेत ना बाकीचे लाईट हा ह्याने या बाईने केस देण्यात झाल्या काय तुम्हाला एक चालतो व्यवस्थित बाई तुमच्या नाही का केस घ्या या बाईनं ना तुम्हाला नाही केस दिली तर उपसून घ्यायचे अडीच काय किती रुपये देणार त्यांना फुकट बाईची नाही काय मागवलं पैसे घ्यायची त्या बाईची नाही काय मागवलं पैसे घ्यायची नाही हो त्यांना काही तर पैसे मिळायला पाहिजे 50 देतो का तुला 50 हा 50 लय झालं हा घ्या मग केस काढून सोड किती आले बघ केस हातात किती आल्या काय चाललंय आणि तेल कुठला लावते लावते मी पतंजली लावते होय जरा मग पाठी मग दणका द्या हाताने दणका द्यायचा हाताला आता कोण मारताय हसाले काय मला काय वाटते माहितीये काय लोकांना कार्यक्रम आवडून झालाय आपण थांबूया नको नको का लावून द्या म्हणला सगळ्यांनी आणि आपण इथं फक्त कार्यक्रम करत बसूया तुमचं निलेश दादा कुठं आहे माझा जीव निलेश दादा कोण आहे तुमचं जीव आहे जीव आणि तुमचा जीव कुठं आहे मग माझा जीव तुमच्या जरा जीवाला बोलवा की मग दादा जरा प्रपोज करायचं आता बाई होणार आहे 1 2 3 आय लव्ह यू व्यवस्थित त्यांनी काय होई म्हणणं झाल्या तुम्हाला बाई तुमचं नाव हाय काय नाव आहे बाई शांताबाई रे बाबा शांताबाई ऐकू गंगाबाई दुसरं कावेरी पण नको बाबा मग मला काय माहित नाही शिंदाबाई करूया शिंदाबाई हा 1 2 3 तू शिंदा मावशी झालाय तुझा जीव काय तुला उत्तर देणार नाही वाटतंय बाबा बघा काय जीवाला बोलू की दादा तुझं जीव आहे प्रेम आहे बाई म्हणतीस आणि दादा कसं काय म्हणाल्यास लग्न कसं होणार त्यांच्या सोबत सगळ्यांना मग सांगितलंय साऊंड सिस्टीमच्या जवळ थांबू नका काल सावली सोसायटीमध्ये कार्यक्रम होता साऊंड सिस्टीमच्या साईडला एकाला शॉक लागलेला आहे आणि साऊंड सिस्टीम पण बंद पडलेलं त्यामुळे कोणीही साईडला थांबू नका बाजूला व्हा पहिलीपासून बाजूला नाव एक घ्या बघूया आता तुम्हाला नाव येणार आहे 1 2 3 हॅलो नाव येत नाही लग्न झाल्यावर नाव घेत ते नाव घ्या की हो नाही बर जाऊ दे काय करा माहितीये काय तुमच्या काळीस तुमचं जीव कुठं आहे की नाही त्यांना लाजत तुमक्यात व्यवस्थित जायचं घेऊन यायचं 1 2 निलेश दादा आता लई फेमस होणार
हा उगाच कार्यक्रम यांचा ठेवलो म्हणणार आहे दादा. होय बाई जरा प्रेम करा त्यांना. तुमचं जानू तुमचं सोनू हाय नव. माईक चालू करा व्यवस्थित. माईक चालू करा. काय माईक चालू व्हायला लागलं की. हा थांब ते करू दे की. बघ कोण आणलंय? राहुल पाटील आणलाय बघ. राहुल पाटील मंडळाचा तुमचा धडाडीचा कार्यकर्ता राहुल पाटील. हा चालू झालं बघा. कुठायचे राहुल? माझ्या हातात काय नाही. मला का चालू आहे? राहुल कुठं आहे? राहुल ना चुकीचं करायला. चुकीचं आहे. आणता जरा त्याला पण. बाईच्या आवाजात इकडे या ना. इकडे घ्या ना. आता तुमच्या काळीच कुठं आहे? जीव काळीच येत आहे. हे कोण आहे मग? हे कोण आहे? जान आहे. बाईच्या आवाजात व्यवस्थित बोलायचं. 1 2 3. बाई झालेला आहे. जरा जवळ घ्या तुमच्या जानला. जवळ घ्या की. त्याने काय लव यू म्हणेन झालं बघा. काय म्हणाला बघा. त्यांनी फक्त हसाल्यात चेष्टा करा. त्यांनी म्हणाल्यात रेडीमेड शेट ऑलरेडी आहे त्यांच्याकडे आणि एक्स्ट्रा काय नको झाल्यात. मग तुम्ही कसं करणार बाई? मग तुम्हाला सांगू काय? त्यांची अजून एक बायको आहे. मला दाखवतो थांबा. इकडे बघा. 1 2 3. झोपा. एकदम शांत झोपा. मी तुमच्या समोर दाखवणार बायको. डोळे उघडा. डोळे उघडा. बघा त्यांची बायको येत आहे. अहो या बाईनं लई लवकर पटवलं तुमच्या निलेश दादाला. वहिनीला जरा त्या जरा जवळ घ्या. मी तुम्हाला सांगू का बाई? शिंदा मावशी. पार्थ आणजा त्याला पण. आणजा त्याला. काय झालं? हात केला. असं करायला. असं करायला. त्याची गालाची चौन पप्पी घे मग बाई. पप्पी घे. चालून घे जरा. गाल काढला ते लई आगाऊपणा करते काय? कोण? यो नारद मुन्ने. नारद मुन्ने आणि काय काय करताय? अरे त्याचं काय सांगूच नको मला. कायम काय ते काय गणपतीत गुप्ती लावून फिरायलाय. तुझी कमलेला लय आगाव. पण मला लक्ष द्यायला पाहिजे. मग आमच्याच घरातला रे. होय मला सांगू ना मग. माझा पुतण्या आहे देव. होय पुतण्याला समजावून सांगा. काय सांगू? सांग. काय वाटत ते शिकायला येते. व्यसन काय करत नाही देव. फक्त काय भांडणा मारेल असते कायम. आणि का नाही तेवढं. बाकी सगळ्यात चांगला आहे देव. मग निलेश दादा तुमचं काय सांगत नाही त्याला? निलेश दादा पायथ्यांना केस काढतात. त्यांच्यासमोर कोण काय बोलत नाही. सगळी शांत असतात. होय तुम्हाला सांगू काय? आणि तुम्हाला बाई दिसणार आहे. 1 2 3. बघा ही समोर बाई आहे. कोण आहे? बाई. ती बाई काय करायला माहितीये काय? तुमच्या निलेश दादावर लाईन माराल्या. त्या बाईला मारायचं, हातानं मारायचं नाही. व्यवस्थित गावठी भाषेत त्या बाईला शिवी द्यायच्या. पण चुकीच्या शिव्या द्यायच्या नाहीत. आपल्या माता भगिनी इथं समोर बसलेल्या आहेत. 1 2 3. कागद नाचते भाडे नालायचे. कळत नाही का तुला? असलं करतेस.
चल घालू नकोस ठीक आहे. काय झालं एवढंच? एवढं मग मला घाण शिवायचं. बघा निलेश दादा पण थांबून तिच्याकडे बघायला. हे बघा की इकडं, इकडं बघा की इकडं. बघायला ही बाई जरा आगावच आहे ना. नासकी नासकी नाव आहे काय तिचं? आणि ही बाई ती लग्न करून घेतल्या. लग्न कोणासोबत करून घेतल्या? मिलन दादा सोबत. नाही हो, लग्न झालं नाही आहे. मग उगाच सांगितलं. पोरं आहेत तिला दोन. पोरं आहेत. तिची पोरं दाखवू काय तुम्हाला? कुठं आहे ते दाखवू? दाखव. एकदम फेरन लवली लावलं तरी गोर होणार नाही असं पोरग आहे त्यांचं. कुठं आहे बघा ते तायदारा त्याला. बाई हो बाई डोळं उघडा बाई. माईक द्या अनेक कुठं साईडला. काय करता? हे माहिती मारू नाही मी. केस कमी मारायचं नाही, गावठी भाषेत भांडायचं आहे. दोघी जण कोणाचं किती प्रेम आहे बघ्या. 1 2 3. नाके कुत्रे बटवाने कोणासाठी भांडाला? निवेदन दादासाठी. चालल्यात की त्यांनी बाजूला. ते निलेश दादा म्हणाल्या ही काय म्हणते ना. निलेश दादा म्हणते ती. होय मग तू काय म्हणते? काही थांबला का? बाकीच्या 2 बायका कुठे गेला की? एक बाई तिथे बसल्या. कुठं? वहिनी हो वहिनी या की इकडं. वहिनीला काम आहेत घरात. वहिनी माझा नाही. एक काम करा, वहिनीला घेऊन या. ऐकत नसली तर पाठीमाग आया का वाजना झाले. विश्वास बसतोय का? डोळे उघडे ठेवून कार्यक्रम कधी बघितलाय? हे ना, अजून भरपूर गोष्टी बघायच्या आहेत तुम्हाला. हा बायानो, तुम्ही आता तुमच्यासाठी काय झालं बाई? बाई तुझं नाव काय? तुझं नाव काय? माझं नाव शिंदा. शिंदा. शिंदाबाई. शिंदाबाई. आता तुम्ही मी चुटकी वाजवल्यानंतर हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून बाहेर येणार आहे आणि मी पुन्हा चुटकी वाजवल्यावर हिप्नॉटिझमच्या अवस्थेत जाणार आहे. 1 2 3 जागो. काय नाव तुझं? नाव काय तुझं? माईक नाव बारक्या. शाळेत पण बारक्याच लिहिले काय? शाळेत काय बारक्या काय मोठं लिहिलंय? मी तुला सांगू काय? निलेश दादावर तू लाईन मारालतास. हे खरंय काय? ओ खरंय काय? खरंय काय? आणि तू पार्थला पण काय काय लय बोललास बाबा. तुझा दोस्त आहे की तू काय काय करतोय त्या सगळ्यांना सांग की. माईक दर की जवळ. काय नाही करत. एवढं जिगऱ्या? होय खरं सांगितलं की नाही पार्थ? काय करत नाही. काय सांगितलं नाही तुझं इथं? सांगितलं म्हणाला काय सांगितलं रे? हा म्हणाल नाही काय? पॅन्टला गुप्ती लोन फिरायला म्हणून सांगायला. खरंय काय ते? नाही पण निलेश दादावरती काय लाईन मारालतास? ही कुठली बाई आहे? कोण आहे ते? कोण आहे ते?
हा? राहुल नक्की काय होय हा? नक्की नक्की इकडे बघ झोप एकदम शांत झोप काय नाव बाई बाई नाव काय शिंदाबाई हे कोण आहे निलेश दादा दादा म्हण नका हो मग प्रेम आहे ना हो मग काय म्हणू दादा म्हणायचं नाही आहो आहो आणि हे कोण आहे वहिनी ही वहिनी काय म्हणत होती माहितीये काय हा तुमच्या निलेश दादाला मारणार म्हणत होती बुक्का पाडणार म्हणत होती ही तपली घ्या जरा जवळ घ्या तिला. जवळ घ्या तिला आणि जरा समज द्या घ्या घ्या त्या दणकं पाठीमध्ये जरासं घ्या घ्या दणकं द्या द्या वास काय वास बस वास बस दुःख भरले वाटतात हसाल्या वहिनी हसाल्या असाल्या दणके कमी पडल्यात वाटतं दणके कमी पडल्यात दणकी दणके कमी पडल्यात तिला व्यवस्थित सांगायचं बरं निलेश दादाला काय त्रास होता कामा नये निलेश दादांना तू दादा पण नको तू आहो अहो आहो ना तुमच्या अहो ना आमच्या त्रास होऊ द्यायचं त्रास होऊ द्यायचं नाही नाही साहेब वहिनी साहेब समजून सांगाले एकदा सांगणार आहे ना एकदा सांगणार नंतर शॉट नंतर शॉट वहिनी साहेबांनी काय घातल्या ते कुठल्या हे काय घातलं वहिनी साहेबांनी काय जीन्स पॅन्ट घातल्या काय ते टी शर्ट अवघड आहे एवढं इकडे बघ जागाव काय नाव तुझं काय नाव ए हिरो काय नाव हा काय नाव बारक्या ही वहिनी साहेब आहेत का नाही बोल की माईकवर कोण आहे ते राहुल तुझं यांच्यासोबत लग्न होणार आहे काय का काय झालं भाऊ आहे जान आहे हा? या आहोवाली जान नाही ना हा? इकडे बघ झोप काय नाव बाई काय नाव तुमचं शिंदा ही कोण आहे वहिनी हे कोण आहे अहो आहोच्या जरा जवळ जावा जरा माया करा त्यांना प्रेम करा जरा हात तुमच्या आवडीनं मेकअपचं सामान आणलंय राहुल कुठं आहे काय पुष्पांजली लाजून दाखवा जरा लाजून दाखवा पटकन व्यवस्थित हा जरा सगळ्यांना दिसू द्या की हा डोळे उघडे ठेव डोळे उघडे ठेव हा सगळ्यांना जरा पावडर द्या सगळ्यांना शशी सर सगळ्यांना पावडर द्या जरा सगळ्यांना हातात सगळेजण हात पुढे करा दुसरं असेल की ह्याच्यासाठी पाहिजे हो ओ बाई शांताबाई व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्या ओ बाई काय नाव तुमचं शिंदाबाई हे बघा मजा बघा आणि हे बघ जागाव काय नाव कुठं बारक्या जाणार आहे पुष्पांजली हे चालले की इकडे बघ बारक्या ए बारक्या इकडे बघ इकडे बघ हाताकडे झोप एकदम शांत झोप एकदम गाढ झोप ये इकडे बाई इकडे खटका आपल्या हातात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा धुमाकूळ काढणारा हिप्नॉटिझमचा कार्यक्रम राजेंद्र सुधार सर्वांनी सबस्क्राईब करायचं युट्यूब चॅनलचं नाव आहे राजेंद्र सुधार युट्यूब चॅनलचं नाव काय आहे हॅलो काय आमच्या युट्यूब चॅनलचं नाव सुधार सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं लाईक करायचं याही कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळणार आहे चाललेलंच नव्ह बारकेच नव्हतं कोण आहेस तू शिंदा व्यवस्थित पावडर लावून घ्या सगळेजण हात पुढे करा
हे बघा, थांब. आमच्या कार्यक्रमात वल्गेर चालत नाही. शिंदा मावशीच्या ओरिजिनल शिव्या इथं द्यायचं नाही. 1 2 3 हा. ए शिंदा जादू आहे जादू. काय म्हणते शिंदा? लाजून दाखवा हो. मी काय म्हणतो माहिती काय? शिंदाबाई नको, तुमचं नाव आतापासून चंद्राबाई. 1 2 3 चंद्राबाई. जरा लाजून जरा इशारा करा. पावडर घ्या हातामध्ये, पावडर. हा, पुष्पांजली. ए पुष्पांजली, इकडे ये, इकडे ये, इकडे बघ. हातामध्ये पावडर देणार आहे. तुमच्या ज्यांच्यावर स्पष्ट केलंय व्यवस्थित पावडर लावून घ्यायचं. शांताबाईचा पहिला नंबर. 1 2 3 शांताबाई लगा लो पावडर. शांताबाई चांगलं दिसणं झालंय हो. डोळे उघडा, माईक द्या त्यांना. बघा तुमच्या निलेश दादांना पसंत पडतंय का बघा, विचारा. हा, कशी दिसता विचारा की. तिने काय सांगणं झाल्यात की त्यांनी काय म्हणाल्यात माहितीये काय? तुम्ही पावडर ना व्यवस्थित डोक्याला लावून घेणा झालाय, अंगाला लावून घेणा झालाय. त्यामुळं सगळीकडं अंगाला लावून घ्यायचं. पुढे या जरा बाई, पुढे या. शांताबाई पुढे या. व्यवस्थित अंगाला सगळीकडे लावून घ्या, डोक्यातनं लावून घ्या. 1 2 3 चंद्राबाई यांनी जादा पावडर लावून तुमच्या निलेश दादांना इम्प्रेस करायला की हो. चंद्राबाई माईक घ्यायच्या हातात. आणि जागा करू काय? मला एवढीच पावडर दिलाय. एवढीच? ये पुढे बाई, पुढे ये, पुढे ये. जरा सगळ्यांना दिसायला पाहिजे. पुढे अजून पाहिजे. विचारा की जरा निलेश दादांना एवढं बास काय विचारा. एवढं बास काय? असं करायला देतो, अजून आणून देतो. तुला पोट लागलं आणून देतो म्हणाल्या. नको नको पोट. व्यवस्थित मेकअप करून घे. पहिला ओठाला लावून घे, लिपस्टिक लावून घे बाई, लावून घे. तुला सांगतो व्यवस्थित लावून घे, मेकअप करून घे. हा बाई, हातामध्ये घ्या, पावडर घ्या, व्यवस्थित मेकअप करा. लाली लिपस्टिक लावून घ्या, व्यवस्थित मेकअप करा. सगळ्यांनी मेकअप केला काय? व्यवस्थित मेकअप करा. ज्यांच्या स्पष्ट केलं व्यवस्थित मेकअप कर. हातामध्ये घ्या, हातामध्ये व्यवस्थित मेकअप करून घ्या. सांडायचं नाही अजिबात. पुन्हा एकदा सारखं सावली वाटतं. हा, हे काय लावलं ओठाला? हातात इकडे बघ. जागाव काय नाव तुझं? इकडे बघ, इकडे बघ. आरक्या, हे बारक्या, इकडे बघ. इकडं आरक्या, इकडे बघ. झोप तिथं, झोप, शांत झोप. इकडे बघ, एकदम शांत झोप, एकदम गाढ. हे बारक्या, इकडे बघ. शांत झोप बाई, एकदम रिलॅक्स. झोपा, झोप, शांत झोप. ये इकडे. आण राहुली तुला त्याला. हा आण बाई. उभं राहा, व्यवस्थित उभं राहा. व्यवस्थित थांबा. व्यवस्थित उभं असता येते बाई. डोळोगडा, डोळोगडा बाई. या इकडं या. हा बाई, काय झालं? पळून का चालल्याला? मला वाटतंय तुम्हाला का नाही एकदम बारक्या आठवला. कोण बारक्या? मला माहित. तिथे तुमच्या मंडळाचे कार्यकर्ता आहे बारक्या म्हणून. लय गावा म्हणा. काय काय करते ते? त्याच काय आतल्या गोष्टी सांगू नको बाबा. फक्त का नाही जेवढं लोक ऐकू शकतात तेवढं सांग. तिच्या कुठल्या मैत्रिणीचं नाव घ्यायचं नाही. तिच्या कुठल्या प्रायव्हेट विषय सांगायचं नाही. हा,
अहो मला सगळं माहिती आहे त्याचं. काय सांगू नको बाबा, सांगितलंच का नाही दिले तर मला दररोज उठून सगळं सोडवून बसायला लागेल. हं? इकडे या. नाही तुमच्या बाबतीत सांगा चंद्राबाई. मर्डर करणार आहे त्यो. हे बाबा असं काय करू नकोस. 1 2 3 तसला विषय तुझ्या डोक्यात आणि पूर्णपणे निघून जाणार आहे. आजपासून आतापासून तू कधीही भांडणार नाही आहे. बारक्या आजपासून आतापासून कधीही भांडणार नाहीये तो. 1 2 3 सांग आता. बारक्या कधी भांडतोय का हो? हा तुमचं नाव काय? चिंदा. हा तुमचं नाव आता चंद्राबाई आहे. 1 2 3 हा. आणि अजिबात कुठेही पळून जाणार नाही. तुझे दोन्ही पाय हे एकदम फेविकॉल लावल्याप्रमाणे घट्ट आणि घट्ट जमिनीला चिटकलेले आहेत. अजिबात तू कुठेही बाजूला जाणार नाहीस, अजिबात लाजणार नाहीस. काय नाव तुझं? चंद्राबाई इकडे बघा. जागव. काय नाव तुझं? बारक्या. काय लाज वाटते तुला? लाज वाटत नाही. बघा हिप्नॉटिझम मध्ये किती शक्ती आहे. जवळपास माझ्याकडे संपूर्ण भारतातून लोक मानसिक उपचार करून घेण्यासाठी येतात, माइंड प्रोग्रामिंग साठी येतात. परत नेते मंडळी की स्टेजवरती बोलायची धाडस म्हणा, मुलांना अभ्यासामध्ये प्रोग्रामिंग करायसाठी या गोष्टीत आम्ही आमचं कबनूरमध्ये एक NLP सेंटर आहे. तिथे जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांना पर्सनल प्रोग्रामिंग केलेलं आहे. मगाशी पळून जात होता काय हो? हॅलो जात होता काय मगाशी पळून? आणि आता का जाईना झाला? तुला म्हणाले पळून जा म्हणाले, लाजून पळून जा म्हणाले. लाजतोय का बारक्या? कसा आहे विषय? कसा आहे? बारक्या का मर्डर बिल्डर करणार आहे काय? शान झालंय ना? अजून एक 4 पोराशी पाठवा, जरा सरळ करायला पाहिजे. इकडे बघा बाई. 1 2 3 काय नाव तुमचं बाई? चंद्राबाई. चंद्राबाई तो पावडर लावलेला आहे, ते राहिलेलं पावडर पूर्ण अंगाला लावून घ्या. काय मारू नको. काय झालं? माझा पावडर घेतल्या काढून. तुमचा पावडर घेतल्या होय? तुमचे धनी एकच आहेत. काय करायचं सांगा आता? काय करायचं बाई? हा धनीला जरा धनींना सांगा की तुमच्या. त्यांनी खर्च डोळ उघडा. तुमच्या धनींना जाऊन सांगून या जावा त्या बाईला का पावडर दिलं विचारा जा. कुठं आहे धनी? घेऊन या त्यांना. कुठं आहे धनी तुमचा? तुमच्या धनीला काय लावायला सौ पावडर? हाय की नाही व्यवस्थित धनी? हाय चंद्राबाई? हा इकडं बघ बरोबर. जागव. काय नाव तुझं? त्याचं घेतलंयस रे. इकडं बघ. इकडं बघ. झोप. काय नाव बाई? चंद्राबाई. टाळ्या वाजायला पाहिजे. कणकणी. हो बाई. शांताबाई तुमच्या धन्याला विचारा. धन्याला काय झालं माहितीये काय? ते राहुल पाटील की नाही त्यानं सांगितलंय बघा तुमच्या धन्याला. अजून काय काय बसवता जरा बसवा सगळं. आणि खर्च करून माझ्या होय सगळं मात्र करायला वय. इकडे बघ. इकडे बघ. जागव. काय नाव तुझा? काय नाव? काय नाव? काय करायला? कोण दिले तुला? याच्याकडे याच्याकडे हे तर इकडे बघ. झोप. काय नाव तुझं? चंद्राबाई. असा कार्यक्रम कधी बघितलाय हिप्नॉटिझमचा? मग होऊन जाऊ दे वेगळ्या कडकडीत टाळ्या. जेवढं टाळ्या वाजणार एवढं कार्यक्रम कडकडीत होणार. बाळांनो जरा मागे सरकून बसा. हा व्यवस्थित अंगाला लावून घ्या. ते केसावर फुगे का नाही?
बनणार आहे ते दादांना हिप्नोटाईज केलं का काय तुम्हाला बाई नाही दादाचा जीव आमच्यावर दादा तुमच्या जीव आहे मग ती दुसरी बाई म्हणाल ती त्यांच्या जीव आहे तिला चेस्तोच बाई तुमचं नाव आहे शेमणाबाई शेमनाबाई शेमणाबाई आणि समोर शांताबाई उभी आहे चंद्राबाई शांताबाई इकडे माग शांते इकडे बघ शांते ये इकडं शांताबाई काय झालंय बघा ही बाई काय म्हणाल्या आणि वाईट कुठं आहे अजून वाईट कुठे काय नाही हा समोर बोल काय झालं बरोबर काय त्या बाईला मारू नको बाई चेचेन तुला मागू घेऊ तुला सांग बाहेरो भांडू नका तू काय सांगाय भांडू नका बरोबर आग तू काय सांगणारच बायानं तुमच्या सगळ्यांचा जीव निलेश दादा काय आहे जरा सांगा की मला जोरदार टाळ्या देऊन जाऊ द्या त्यांच्या कार्यासाठी काय नाही का नाही थांब मी पण बऱ्याचशा वेळेला निलेश दादांचं नाव ऐकलेलं आहे की त्यांनी अतिशय समाजकार्य केलेलं आहे चांगलं आणि त्यांची परिस्थिती मी स्वतः डोळ्याने पाहिलेली आहे की त्यांनी किती कष्टातनं हे दिवस आणलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतो हा तुमचं काय मत आहे आमचं मत आहे की नाही आम्ही जेव्हा आता आहे की नाही ते सगळं दादामुळे झालोय होय काय काय केलं दादानी तुम्हाला दादाने आम्हाला लय काय केल्या त्यांचं आम्ही कधी कर्म फुगू शकत नाही पण दादाने तुम्हाला साडीच घेऊन दिली नाही किंवा बाई काय करायचं बाई शांताबाई तुम्हाला पण साडी दिली नाही आहे तिचं पोरं शांताबाई एक बोलायचं सगळ्यांना आवाज आला मी काय म्हणतो निलेश दादांच्या हस्ते ना साडी वाटपाचा कार्यक्रम करूया जरा बोलवा की निलेश दादांना या तर व्यवस्थित थांबा सगळेजण हा